नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत 7 कीज ऑफ सक्सेस, यश म्हणजेच यशस्वी होण्याचे 7 रहस्य मी आपल्याला बघतोय. त्यामधलं पहिलं जे पार्ट जो आहे तो शरीराचा आहे. त्याच्यामध्ये आपण केस बघितलेले आहेत, डोळे, नाक, कान, घसा, दात झालेले आहेत, जीभ पण झालेली आहे. जिभेच्या बाबतीत अजून एक तुम्हाला सांगता येईल की जिभेची देखील आपण व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. जीभ ही तोंडातून आपण असं आतमधून व्यवस्थितपणे फिरवणं, अँटी क्लॉकवाईज परत फिरवणं, याचे देखील लाळ निर्मितीसाठी आणि स्पष्ट शब्दोच्चारासाठी हे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची ड्राय माउथ ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांना देखील हा उपाय खूप चांगला आहे. त्याचबरोबर काही आपले मानसिक स्वास्थ्यासाठी देखील याचा वापर केला जातो. याच्यासाठी तुम्ही अजून थोडेसे सपोर्टिव्ह म्हटलं तर आवळा सुपारी हा एक उपाय खूप चांगला आहे. आवळा सुपारी जर तुम्ही चघळल्यानंतर देखील लाळ निर्माण होऊ शकते, ड्राय माउथनेस हा पार्ट निघून जाऊ शकतो. वेलची चालू शकेल, दालचिनी चालू शकेल. त्याचबरोबर मी पानाचा उल्लेख केलेला होता की खाऊचं जे पान आहे ते फक्त ओन्ली पान हे देखील आपण खाऊ शकतो. त्याचे फायदे आहेत. आता आपण त्याच्या पुढचा पार्ट घेणार आहोत की घसा आणि शोल्डर. ह्याच्यामध्ये इथं आपल्याला जे काही थायरॉईडचे वगैरे प्रॉब्लेम्स येऊ नयेत किंवा आहेत का हे बघण्यासाठी घशावरती काम करणं गरजेचं आहे, मानेवरती काम करणं गरजेचं आहे. मान उलट, मान सुलट अशा दोन्ही प्रकारे चक्कर येणार नाही अशा प्रकारे काळजी घेऊन आपण मानेचे व्यायाम असं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घशाला म्हणजे पूर्ण वरती बघणं, पूर्ण खाली बघणं, एका साईडला बघणं, दुसऱ्या साईडला बघणं, हे देखील मानेचे आणि घशाचे व्यायाम होऊ शकतात. ज्यांना थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतं अशांनी घशाची आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रोज सकाळी उठल्यानंतर कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या गार्गलिंग करणं हे देखील घशासाठी खूप चांगलं आहे. घशाला सूज येणं, टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्याकडून दाखवून घेणं. हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर आपण थायरॉईडची टेस्ट करून घेणं. अचानक वजन खूप वाढणं किंवा कमी होणं किंवा भीती वाटणं, अंग थरथरणं, भूक जास्त लागणं किंवा भूक कमी लागणं, अशा बऱ्याचशा गोष्टी थायरॉईडवरती अवलंबून आहेत. ब्लड प्रेशर कमी होणं, जास्त होणं, मानसिक चिंता किंवा मनाचे विकारसुद्धा काही थायरॉईड्सवरती अवलंबून आहेत. त्यामुळे थायरॉईडची ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही लोकांच्या पत्रिकेमध्ये असे काही दोष आढळतात की ज्यांना घशाचे विकार होऊ शकतात. इवन मी तर असं म्हणेन की पत्रिकेवरून तुम्हाला कुठला आजार होऊ शकतो याचं देखील तुम्हाला ज्ञान कळू शकतं. त्यामुळं आपण आपल्या जाणकार ज्योतिषांच्याकडून आपली पत्रिका दाखवून कुठल्या भागावरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे हे बघून आपण ते आजार नक्कीच टाळू शकतो किंवा त्याची इंटेन्सिटी आपण कमी करू शकतो. तर हे असं घशाचं आहे. घशाच्या बाबतीत एक काळजी घेण्याचं कारण, एक गोष्ट काळजी घेतली पाहिजे की जास्त जोरात ओरडणं हे घशासाठी, नाकासाठी, डोळ्यासाठी, कानासाठी, मेंदूसाठी चांगलं नाही आहे. जोरात ओरडणं, घोषणा द्यायच्या वेळेला आपण जसं ओरडतो ना, ते चांगलं नाही आहे. तसंच एकदम हळू आवाजात बोलणं हेही बरोबर नाही आहे. हा जो आपला टोन आहे हा नॉर्मल टोन असणं गरजेचं आहे. तिथं तुम्ही अजून एक उपाय करू शकता की जो चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही मध वापरलात खाण्यामध्ये, अर्थात इथं डायबिटीजच्या पेशंटनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तरी मधाचा वापर जास्त नाही करायचा. तर एरवी बाकीच्या सगळ्या लोकांसाठी मध हा खूप चांगला आहे. मधानं कफ वगैरे होणं किंवा थ्रोट इन्फेक्शन
होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ऑइली पदार्थ खाणं आपण थोडंसं कमी केलं पाहिजे. मगाशी सांगितलं तसं गार्गलिंग करणं खूप चांगलं आहे. पेरूचं पान खाणं देखील चांगलं आहे. आंब्याचं पान खाणं देखील चांगलं आहे सकाळी उपाशीपोटी. त्याचबरोबर गवती चहाचा काढा करून घेणं हे देखील आपल्याला फायद्याचं आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण इथं थांबूया. राहिलेला भाग पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.